शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल जाधव विटूची शेती या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या कपाशीच्या फवारणीचा टाइम आहे आणि आमुष्याची फवारणी खूप महत्त्वाची असते. या दृष्टीने बोंडअळीसाठी फवारणी कुठली घ्यायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. जर कपाशी आपल्या आमुष्याची जी पोळ्याची फवारणी आहे शेतकरी मित्रांनो, याला बोंडअळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात यावर्षी जाणवतंय. त्यासाठी आपल्याला जे आहे बोंडअळीसाठी प्रोपेक्स सुपर, ज्याच्यामध्ये जे प्रोपेनोफॉस 40% आणि सायपरमेथ्रिन 4% हे कीटकनाशक अंडीनाशक घ्यायचं आहे. हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml प्रोपेक्स सुपर टाकायचं आहे. त्याच्यामध्ये डायफेनथुरान घ्यायचं आहे आपल्याला 0.75 प्रति लिटर पाण्यासाठी. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला कपाशी पिकावर घ्यायचं आहे, जेणेकरून पांढरी माशी, मावा, तुडतुडे असले तर तुडतुडे कमी होतील आणि मेजर आपली बोंडअळी कमी होईल शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये न्यूट्रंट इनबॅलन्स झाल्यामुळे पातीगळ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामध्ये 20% बोरान आपल्याला टाकणे गरजेचं आहे, जेणेकरून थोडेफार पातीगळ जी आहे ही कंट्रोल होईल. जी काही फवारणी आपण देणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला जे कीटकनाशक दिसत आहे, ही कीटकनाशके आपल्याला ह्या पोळ्याच्या आमुष्याला घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमची कपाशी ड्रीपवर जरी असेल तर ड्रीपनं आपल्याला ठिबकनं जरी द्यायचं ठरलं तर आपण ड्रीपद्वारे जे आहे तर 13-045 एका एकर क्षेत्रासाठी 5 किलो आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये बोरान अर्धा किलो दोन्ही मिक्समध्ये जरी दिलं तर आपली पातीगळ नक्कीच कमी होते शेतकरी मित्रांनो. आणि ठिबकवर हा एक डोस दिल्यानंतर आपली कपाशी लाल पडू नये म्हणून आपण एका एकर क्षेत्रासाठी 5 किलो मॅग्नेशियम ड्रिपनं देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे लाल्या आपण म्हणतो कपाशी पिकावर हे येणार नाही. त्याच्यानंतर आपण जे प्रोपेक्स सुपर, डायफेनथुरान आणि बोरान हिची जे स्प्रे घेणार आहे, याच्यामध्ये एक बुरशीनाशक जरी आपण ऍड केलं, समजा M45 मॅन्कोझेप किंवा मग साप पावडर ज्याच्यात कार्बनडाझिम प्लस मॅन्कोझेप हे जरी टाकलं तर तरीही आपल्याला चालेल. त्यांना फवारणी व्यवस्थित बसेल. पोळ्याच्या आमुष्याला ही जरी फवारणी घेतली शेतकरी मित्रांनो, जे बोंडअळीचा आहे प्रमाण, ज्याचे अंडी आहे ते आमुष्याला घालते आपल्या पिकावर, त्याची कंट्रोल चांगला मिळतो.